होमिओपॅथिक महाविद्यालयामध्ये आज होत असलेल्या ई लर्निंगच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि ज्यांना आपण आत्ताच ऐकलं आणि ज्यांच्या हस्ते याचा शुभारंभ केला असे डॉक्टर वेद प्रकाशजी मिश्रा सर, ज्यांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी आलो असे डॉक्टर अरुणजी कसमे सर, श्रीमान यमेन राव सर, डॉक्टर बजरंगजी भोसले सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली सगळे होमिओपॅथिक कॉलेजचे आदरणीय प्राचार्य वर्ग, त्यांच्यासोबत असतील तर त्यांचे सगळे शिक्षक वृंद, समोर बसलेली सगळीच वेगवेगळ्या फॅकल्टीचे वडीलधारी, तरुण मित्र, बंधू भगिनी आणि या महाविद्यालयाचे समइच्छितो. कसमे सर, आचारसंहिता लागली काय झालं मला काही कळत नाही. परवा एक त्या भक्ती कन्स्ट्रक्शनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हनुमान यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम घेत आहोत. त्यांना मी या प्रसंगी अभिवादन करतो. आम्ही दरवर्षी त्यांची जयंती आमच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये पण साजरी करत असतो आणि त्या जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळी शिबिरं असतील, काही ऑल इंडिया रेडिओवर काही ILCच्या ॲक्टिव्हिटीज असतील, त्या सगळ्या आम्ही जिल्हा रुग्णालयाच्या मार्फत जिल्हाभर करत असतो. मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की गेली काही वर्ष या देशामध्ये प्रशासनाला, शासनालाच कळलेलं आहे की ॲलोपॅथी बरोबर आपल्या अनेक काही इतर पॅथी आहेत, त्या पॅथींचा प्रचार प्रसार निश्चितपणानं झाला पाहिजे. आपल्या या जिल्ह्यामध्ये 9 ठिकाणी आयुषचे आम्ही कक्ष खोललेले आहेत. त्यामध्ये आयुर्वेद डॉक्टर आहेत, होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, युनानी आहेत आणि वेगवेगळ्या पॅथीचा ट्रीटमेंट आपल्या या रुग्णांना मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. जसं सरांनी सांगितलं की पॅथी टू पॅथी प्रॅक्टिस करणं फार आवश्यक आहे. तुम्ही ज्या विषयात शिकता त्याच विषयात तुम्ही कदाचित जर प्रॅक्टिस केली तर नक्की यश तुमच्या पाठीमागं उभं राहतं. आजकालचे पेशंटचे नातेवाईक, आमच्या या बीड जिल्ह्याचा जर विचार केला तरी जर थोडं मागासलेला जरी जिल्हा असला, आमच्या वडीलधारी मंडळींना इंटरनेट कळत नसलं तरी त्यांची मुलं, त्याची नातवंड इंटरनेटवर आजकाल बघतात की आपल्या आजोबाला, आपल्या वडिलाला काय आजार झालेला आहे. त्या आजाराच्या वेगवेगळ्या पॅथीजमध्ये, कुठल्या कुठल्या पॅथीजमध्ये काय काय उपचार पद्धती आहेत आणि कुठल्या पॅथीचा उपचार घ्यायचा की ते ठरवून डॉक्टरांकडे येतात. म्हणून मग इथं बसलेल्या विद्यार्थी मित्रांना मी विनंती करेन की तुम्ही जे शिकता त्याच पॅथीचा प्रॅक्टिस भविष्यामध्ये करा. माझ्यासारखी ॲलोपॅथीची माणसं एखाद्या क्रॉनिक डिसिजेसचा पेशंट ट्रीट करताना जर त्या पेशंटला रिलीफ नाही मिळाले, त्याला हात जोडून सांगतो, बाबा तू आता आयुर्वेदिकचा विचार कर किंवा होमिओपॅथीचा विचार कर किंवा दुसऱ्या कुठल्या पॅथीचा विचार कर. ज्यावेळेस आमच्याकडे होमिओपॅथीचे 9 ठिकाणी डॉक्टर्स आहेत, बऱ्याच ठिकाणचे डॉक्टर्स, बीडमध्ये जर आम्हाला कोणी विचारायला आलं की मला होमिओपॅथीची ट्रीटमेंट घ्यायची, म्हणजे डॉक्टर वारे इथं आयुष अधिकारी आहेत, ते होमिओपॅथीचे आहेत, आम्ही त्यांनाही विचारतो की बाबा तुम्ही होमिओपॅथीची ट्रीटमेंट करता का, ती प्रॅक्टिस करता का. तुम्ही जर करत नसाल तर मग बीड शहरामध्ये होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणारा कोणता डॉक्टर आहे त्याच्याकडे आपण पेशंटला पाठवतो. मला भस्मे सरांनी मागे एकदा विनंती केली होती की आमच्या पोस्ट ग्रॅज्युएटचे डॉक्टर्स आहेत या महाविद्यालयामधले, त्या डॉक्टर्सना तुमच्या कॅज्युअल्टीमध्ये, अपघात विभागामध्ये काम करण्याची, अनुभव घेण्याची संधी द्या. आम्ही त्यांना त्याच क्षणी मंजुरी केली आणि त्यांना सांगितलं, त्या विद्यार्थ्यांनाही सांगितलं, तुम्ही या, आमच्या हॉस्पिटलमध्ये पेशंट्स खूप असतात, 320 खाटाचा दवाखाना, तिथं 500-600 पेशंट्स ॲडमिट असतात, 1000-1500ची OPD असते, तुम्हाला अनुभव निश्चितपणानं चांगला मिळेल. पण मी त्याही प्रसंगी त्यांना अशी विनंती केली की मित्रांनो, डायग्नोसिस होईपर्यंतच आमचा अनुभव घ्या आणि डायग्नोसिस झाल्यानंतर जर त्याला काही ॲक्यूट इंटरव्हेन्शन लागणार नसेल, काही सर्जिकल इंटरव्हेन्शन लागणार नसेल तर तिथून पुढची मात्र तुम्ही तुमच्या पॅथीचा अभ्यास करा आणि त्याच पद्धतीने ट्रीटमेंट करा, अशा प्रकारची विनंती मी त्या प्रसंगी त्यांना केली होती. मला डॉक्टर वारेंना मी बोलवून घेतलं, थोडंसं होमिओपॅथीबद्दल 1 घंटा अगोदरच सांगितलेलं असल्यामुळे माहिती त्यांच्याकडून घेतली
मला असं आनंदानं या ठिकाणी सांगावंसं वाटतं की तुमच्या पॅथीमध्ये आता आमचा फोकस सगळा नॉन कम्युनिकेबल डिसिजेसवर आहे. पब्लिक हेल्थच्या सगळे फोकस बदललेले आहेत. 10-20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी वॉटरमॉर्न डिसिजेस इपिडेमिक्स याच्यावर आमचा फोकस असायचा. परंतु आता पाण्याबद्दल आपल्याला कुठलं पाणी प्यावं, स्वच्छ पाणी प्यावं, या सगळ्या गोष्टी खूप खेड्यापाड्यापर्यंत गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या वॉटरबॉर्न डिसिजेसवरचा फोकस आता कमी करून आपल्याला नॉन कम्युनिकेबल डिसीजवर फोकस करायचा आहे. हा का करायचा आहे तर आपला भारत देश या नॉन कम्युनिकेबल डिसिजेसमध्ये जगामध्ये सगळ्यात टॉप करतोय आणि ती निश्चितपणानं भूषणाव गोष्ट नाही आहे. मग त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल, कॅन्सर सारखे आजार असतील, काही स्किन डिसिजेस आहेत, तुमचे किडनी स्टोन्स आहेत, या सगळ्या गोष्टींवर तुमच्या होमिओपॅथीमध्ये चांगल्या प्रकारचा ट्रीटमेंट होते आणि चांगला इलाज त्या ठिकाणी उपलब्ध असल्याचं मला डॉक्टर वारेंनी सांगितलं. त्यांनी असंही सांगितलं की आमच्या जिल्हा रुग्णालयामध्ये किडनी स्टोन्स बद्दल एक स्टडी केली आणि त्या स्टडीमध्ये डॉक्टर घोषाल सरांनी त्यांना गाईड केलं आणि त्या स्टडीमध्ये त्यांनी असं म्हणजे त्यांच्या स्टडीचा असा निष्कर्ष आला की जे त्यांनी पेशंट ट्रीट केले होते किडनी स्टोन्सचे त्याच्यापैकी 80% पेशंट्सला होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटनं रिलीफ मिळालेली आहे आणि ती निश्चितपणाने चांगली गोष्ट आहे. मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थमध्ये सर्वायकल डायलेटेशनसाठी असेल, हायपरएलिसिससाठी असेल, वेगवेगळी औषधं तुमच्याकडे चांगली उपलब्ध आहेत. ती औषधांचाही वापर तुम्ही करावा. मी त्यांच्यासोबत बराच वेळ डिस्कस केलेला आहे. माझ्या रुग्णालयामध्ये आणि माझ्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा याचा कसा उपयोग करता येईल आणि त्याच्यावर आणखी काही फर्दर स्टडीज करता येतील का याच्यासाठी आम्ही निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये प्रयत्न करू. या कॉलेजबद्दल जर बोलायचं झालं तर बसवे सरांचं, जयदत्तांनांचं मला कौतुक करावं असं वाटतं की आपण जसं सांगितलं बीड जिल्हा म्हणजे छोटं शहर आणि मोठं खेडा आहे. कदाचित मिश्रा सरांना बाहेरून आलेल्या मान्यवरांना माहीत नसेल, बीडचं अगोदर नाव बिहीर होतं आणि बरेच जण आम्हाला उपासानं बिहार म्हणतात, महाराष्ट्राचं बिहार असं समजलं जातं. बऱ्याच गोष्टींमुळे आमचा जिल्हा बदनाम झालेला जिल्हा होता. परंतु या ठिकाणी देशातलं नंबर 1चं होमिओपॅथी कॉलेज आदरणीय जयदत्तांना आणि बसवे सरांना आहे. ते निश्चित भूषणावं बाब आहे आणि याच ठिकाणी देशात पहिल्यांदा ई लर्निंगचा इनॉग्रेशन आपण करतो आहोत, ती सुद्धा या ठिकाणी भूषणावं गोष्ट आहे. आम्ही आरोग्य खात्याच्या मार्फत सुद्धा बऱ्याच काही गोष्टी या जिल्ह्यामध्ये केलेल्या आहेत आणि आम्ही जिल्ह्यामध्ये 4-5 इंडिकेटर्समध्ये या 7-8 महिन्याच्या माझ्या कालावधीमध्ये टॉप करतो आहोत. आमच्याकडचे पेरिफेरीचे हॉस्पिटल सुद्धा एवढे फंक्शनिंग झालेले आहेत की महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं काम चालू नाहीये. त्या पद्धतीचं काम आम्ही या ठिकाणी करतो. आमचा जिल्हा जसा बसवे सरांच्या कॉलेजमुळं फेमस आहे तसा राजकारणामुळं पण फेमस आहे. आमचा जिल्हा कुस्तीच्या फळामध्ये सुद्धा मागच्या 8-15 दिवसापूर्वी राहुल आवार यांनी स्वर्ण पदक मिळवलं, त्यामध्ये तो पहिला आहे. जे येणाऱ्या काळामध्ये अनेक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या परवा माननीय पंतप्रधानांच्या हस्ते जिल्ह्याला सर्वाधिक पीक विमा मिळाला, भरला शेतकऱ्यांनी, म्हणून त्याचंही कौतुक केलं गेलं. त्याच्यामध्येही आमचा जिल्हा पहिला आहे. म्हणजे वेगवेगळ्या याच्यामध्ये आमचा बीड जिल्हा आता बिहारच्या ऐवजी चांगला जिल्हा, पुण्यासारखा जिल्हा म्हणून होत आहे आणि त्याचा सार्थ मला अभिमान आहे. या प्रसंगी मला बसवे सरांनी परत त्यांची मी आभार मानतो की या कार्यक्रमाला त्यांनी बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली, आमचा इथे त्याचा सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे आभार मानून तिथंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू डॉक्टर थोरात.